हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर आज मी खूप दिवसानंतर रेसिपी अपलोड करीत आहे. तर मी आले आहे मुरुडच्या मार्केटमध्ये. हे मुंबईमध्ये मुरुड मार्केट आहे. तर हे सुक्कडचंच मार्केट आहे. इथं खूप सारे झिंगे, बोंबील, मच्छी सर्व काही भेटतंय आणि ते पण होलसेल मध्ये. तर इथे आम्ही सुक्कट घेतलं. ही माझी मैत्रीण आहे, हिचं नाव रुपाली आहे आणि दुसरी जी आहे तिचं नाव शीतल आहे. तर आम्ही ह्या दोरडी आम्हाला इथे 400 रुपयाला सांगितली होती, पण हे डबल टिब्बल भाव सांगतात. तर आम्ही 200-200ला एक एक दोरडी घेतली. आणि हे जे सुक्कडचे गंज लावले आहेत ते पण आपल्याला खूप डबल टिबल भाव सांगतात. एक एक गंज 150-150 रुपयाला सांगतात, पण द्यायला आपण भाव करीत गेलो तर आपल्याला 50-50 रुपयाला देऊन टाकतात. तर तुम्ही बघू शकता, हे शीतलनं पण एक घेतली दोरडी. मी तर दोन घेतल्या. हिनं रुपालीनं एक घेतली. हे बघू शकता, ह्या दोन मी घेतल्या होत्या. तर ही आम्हाला 400-400 रुपयाला सांगितली होती, पण देताना 200-200ला देऊन टाकल्या. तर ही मावशी आहे, हिच्याकडे मी नेहमीच घेते सुकड, तर ही थोडं कमी करते. तर आमचं सुकड घेणं झालं आणि आम्ही आलो तिकडे साकी नाक्याला. तर आम्हाला खूप भुका लागल्या होत्या. आम्ही 3:30ला मार्केटमध्ये पोहोचलो होतो, तर इथे यायला आम्हाला 5-5:30 वाजले. तर खूप भुका लागल्या होत्या. तर आम्ही इथे पाणीपुरी खात आहोत. ही पण पाणीपुरीवाली मावशी आमच्या ओळखीची आहे. हा साकी नाका आहे. तर आम्हाला दुसरं पण काही घ्यायचं होतं, साकी नाक्यात शॉपिंग करायची होती. आम्ही ते केली आणि पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. तर घरी येऊन हे मी सुक्कडच बनवत आहे. तर हे मी बनवायला घेतलं. खूप चांगलं मस्त सुक्कड आहे हे. म्हणजे चुरा नाही काय नाही. हे दुसरीकडे कसं आपण घेतलं वाचलं आपल्या बाजारात, तर त्यांच्या मनानच घ्यावं लागतंय. चुरा असो काही असो, हे थोडंच राहते त्यांच्यापाशी. तर आता मी बनवत आहे सुक्कडची भाजी. तर इथं मी खूप साऱ्या हिरव्या मिरची घेतल्या, 3 मोठमोठाले कांदे घेतले, लसूण घेतला. बस एवढंच घेतलं आणि याच्यातच असं मस्त झणझणीत आपली झिंग्यांची चटणी बनते. तर आपण आता जे हे सुक्कड आहे हे साफ करून घेऊया. तर याच्यात काय असते ना, बारीक एक तर रेती असते आणि बरंच बघा किती पुपोटा पण निघत आहे. पुढे त्यांचे पाय हे पंख तुटून पडतात ना झिंग्यांचे, ते बघा किती गर्दा निघत आहे. आणि याच्यात खडे पण असतात, रेतीचे खडे असतात. हे बघा, हे पण असा रेतीचाच खडा आहे आणि बारीक पण खूप खडे असतात. तर असं ना, अशा प्रातीत घ्यायचं स्टीलच्या, कारण की असं पाखडल्यानं ते खडे वाजतात. आणि खूप मस्त निसून घ्यायचे, कारण तर आपण याला तर धुवू शकत नाहीत. त्यामुळे याला मस्त निसून घ्यायचे, कारण की याच्यात रेतीमध्ये असतात हे नदीत, तर याच्यात समुद्रात असतात, तर समुद्रातले खडे याच्यात येणारच. तर तुम्ही बघू शकता, बघा केवढा मोठा खडा गवसलाय मला. तर असे मस्त निसून घ्या. सुक्कड बनवताना असंच बनवू नका, कारण की आपण बोंबील तरी धुवू शकतो, पण याला धुवू शकत नाहीत. त्यामुळे मस्त पाहून पाखडून निसून घ्या. तर इथे मला खूप उशीर झाला होता. कमीत कमी घरी यायला तरी पण आम्हाला 7-7:30 वाजले. मग तिथून येऊन चहा वगैरे घेतला आणि मग हे मी बनवायला लागले. तर ते बारीक पण, याच्यात खूप बारीक पण रेतीसारखे खडे होते. तर इथे मी 2 ते 3 चमचाच्या आकारानं तेल टाकलं आणि आता याला मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मस्त याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त भाजायचंय. भाजल्याच्या नंतर असे मस्त कुरकुरीत झाले पाहिजे, तेव्हाच याला चव येते. तर इथे मी तेल टाकलं, याला भाजून घेते. कमी आचेवर आपण इकडे याला ठेवूया भाजायसाठी. तर इकडे आपण आपल्या ही मिरचीची वाटणाची आणि कांदा कापण्याची तयारी करू. तर ह्या मिरच्या खूप तिखट मिरची आहे आणि मला तिखटच चटणी बनवायची आहे, कारण की ही चटणी ना तिखटच चांगली लागते. असं कमी तिखट असलं तर कसं तरी वैशाळ लागते. तर त्यामुळे मी खूप साऱ्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मस्त त्याला धुवून घेत आहे. मिरची हे मस्त, हे पण धुवून घ्यायचं, कारण की मिरचीवर पण पावडर वगैरे काही असते. मार्केट मधून आपण जे आणतो ते धूळ वगैरे तर बसतातच ना, तर त्यामुळे हे पण मस्त धुवून घ्यायचं. तर इथं मी मिरची, लसूण, कांदा धुवून घेतला. तर आपले तिकडे हळूहळू याच्यात झिंगे पण भाजत आहेत आणि इकडे आपण कांदा कापून घेऊया. तर असं मस्त बारीक, थोडा बारीक मीडियम साईजने कांदा कापून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता. तर इथे मी मस्त मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहेत. म्हणजे जितके झिंगे, म्हणजे कांदा जरा जास्त वापरायचा, कारण की कांद्याने झिंग्याची चटणी मस्त होते. तर इथे मसाला वाटून घेत आहे. मसाल्यामध्ये काहीच नाही घातलं मी. लसूण, मिरची, मीठ, बस एवढंच, काहीच टाकायची गरज नाही. एवढी चवदार झणझणीत तिखट चटणी बनते ना,
खरंच तुम्ही एक बार असं इतकंच टाका सामान आणि अशी झिंग्याची चटणी बनवा. खूपच छान लागते. तर थोडी तिखट लागते. मुलांना थोडं होते हां, पण खायला खूपच मज्जा येते. खाताना दोनदा पाणी पितं माणूस. तर उन्हाळ्याचे भाजीसाठी धुपतात, घरचे मुलं पण धुपतात, घरचे पण धुपतात. त्यामुळे झिंगे, बोंबील हे सुक्कट नक्कीच घरात ठेवा. कधी कंटाळा आला की झटपट बनतंय. तर आपल्याला आता कांदा पण आता झिंगे काढून घेतले, मस्त भाजले ते एकदम लाल भडक कडक झाले. आता कांदा पण आपल्याला असा मस्त भाजून घ्यायचा आहे. लाल ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. लगेच अन् मिरची पण आपण कसं आबडधोबड वाटून घेतली आहे. कारण की ही मिरची जास्त बारीक नाही करायची, आबडधोबडच ठेवायची. आबडधोबडनच चव येते याला. बारीक वाटल्याने चव येत नाही. तर कमीत कमी तरी पण मी एक हे मोठा चमचा भरून मिरची घातली आहे. अर्धी घातली, अर्धी ठेवली. तर हे पण थोडं आपल्याला 5 मिनिटं मिरची थोडीशी तेल सुटेपर्यंत खालीवरी, खालीवरी करायची. ती पण थोडी भाजली पाहिजे. थोडंसं मीठ घातलं, वाटणात पण आपण मीठ घातलेलं. तर बघू शकता तुम्ही. ते बघा कसं तेल सुटलंय, मिरची पण भाजली, कांदा पण आपला मस्त भाजला आणि तेल मी झिंग्यात पण तेल टाकलंय ना खूप सारं, त्यामुळे इथे कमी टाकलंय. तर हे बघा झिंगे आधी भाजून घेतले होते, ते टाकून दिले. तर आता हे पण आपल्याला 4 ते 5 मिनिटं असं मस्त खालीवर याला चटणी मिक्स झाली पाहिजे याच्यात. तर खालीवरी, खालीवरी करून घ्यायचं आणि थोडंसं याच्यात नंतर पाणी शितडायचं. उगं काहीतरी पाणी आपण टाकायचं. कारण की ते नरम झाले पाहिजे, नाहीतर कडकडं म्हणजे कोणाकोणाला कुरकुरीत आवडतात आणि कोणाकोणाला नरम. तर आम्हाला जास्त नरम आवडतात. तर मी याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी घालायचं थोडं उगं काहीतरी त्याला हे होईपर्यंत पाणी घालायचं आणि 5 मिनिटं कमी आचेवर, एकदम कमी आचेवर झाकून ठेवायचं. तर एकदम मस्त नरम शिजतात ते. बघा 5 मिनिटं झाले, गॅस बंद करून टाकला. तर बघू शकता तुम्ही किती मस्त नरम झाले, शिजलेत. तर एका बाउलमध्ये त्याला बाजूला काढून घेते. तर ही माझी संध्याकाळची झटपट चटणी होते, कारण की मला घरी यायला पण खूप उशीर झाला होता आणि म्हणलं चला आता आपण सुक्कडच बनवूया. तर खूपच छान चटणी, खूपच चवदार बनली होती. तर मग चटणी-गिटणी बनली, साईडला ठेवली. तर आता राहिलं गॅसचा वटा आवरायचं काम. तर आता हे कसं सांडलेले राहते सुकड हे वट्यावर, याच्यावर, गॅसवर. तर ते रातभर बरोबर दिसत नाही, कारण की झुरळं वगैरे होतात. तर मी लगेच जे सुकटला भांडे यूज केले होते ते पण धुवून ठेवले. कढई पण खाली केली. म्हणलं चला आता आपण कढई पण घासून टाकावा, कारण की साऱ्या रात कशाला ठेवायचंय. वास पण येतोय किचन मध्ये आणि झुरळं पण खूप होतात. तर त्यामुळे भांडे पण लगेच धुवून टाकले. आणि असं पण मी नेहमीच संध्याकाळी स्वयंपाक झाला की तसं किचन मस्त क्लीन करून ठेवते. कारण की मला असं किचन ठेवायला आवडत नाही. एखांद राहते खूपच कंटाळा आला तर एखांद ठेवते. पण असं मी सतत भाजी बनली तर भाजी काढून घेते आणि भांडे, किचन मस्त वटा धुवून पुसून मस्त सकाळच्याला माझा एकदम साफ-सफाई राहते किचनमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर आपलं हे पण चपाती आधीच केली होती मी. चपाती आणि झिंग्याची चटणी केली. तर आता आजपासून मी डेली टाकणार आहे काही ना काहीतरी नवीन-नवीन रेसिपी. तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच काही रोज नवीन पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही पण अशी झिंग्याची चटणी नक्कीच बनवा. कोणी सुक्कड बोलतंय, कोणी झिंगा बोलते. आमच्या इकडे झिंग्याची चटणी बोलतात. तर तुम्ही काय बोलतात मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच झणझणीत चटणी बनवून खा. खरंच खूपच चवदार चटणी बनते. काहीच टाकायची गरज नाही. फक्त मिरची, लसूण, मीठ आणि आबड-धोबड वाटून घ्यायचं. झिंगे मस्त कडक भाजून घ्यायचे आधीच. मग कांदा भाजायचा लाल होईपर्यंत आणि त्याच्यात झिंगे टाकून दिले. 5 मिनिटं खालीवरी केली. झिंग्याची चटणी आपली रेडी. एकदम झटपट चटणी, तिखट.